श्री गुरुचरित्र अध्याय 7. मित्रसह राजा शापमुक्त झाला. सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य विशद करणारी एक कथा सांगतो. मित्रसह राजा मृगयेला गेला असताना त्याने एका दैत्याला मारले. म्हणून राजाचा सूड घेण्यासाठी दैत्याचा बंधू प्रसादात मनुष्यरूपाने स्वयंपाक्याचे काम करू लागला. एकदा पितृश्राद्धाच्या दिवशी वसिष्ठ मुनी राजाकडे जेवायला आले होते. स्वयंपाक्याने त्यांना कपटाने नरमांस वाढले आणि तो तेथून निघून गेला. त्यामुळे संतापलेल्या वसिष्ठांनी राजाला दोषी ठरवून तू 12 वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजाही त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला, पण राणीने त्यांना अडविले. राजाने आपल्या हातातील दूषित संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे ठिक्कर पडले. त्याला कल्माशपाद असे अन्य नाम प्राप्त झाले. मित्रसह ब्रह्मराक्षसाच्या रूपात असताना त्याने एका ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. म्हणून ब्राह्मणीने त्याला पत्नीशी सहवास करताना तुला मरण येईल असा शाप दिला. मग तिने चिता पेटवून प्राणत्याग केला. 12 वर्षांनी राजा शापमुक्त होऊन घरी परतला. त्याने आपल्या राणीला सर्व वृत्तांत सांगितला. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी त्याने अनेक पुण्यकर्म केली, पण उपयोग झाला नाही. एकदा तीर्थयात्रेस गेलेल्या राजाची भेट मिथिला नगरीजवळ गौतम ऋषींशी झाली. ते म्हणाले, राजा, तू गोकर्ण महाबळेश्वराला जा. तेथे शिव आराधना कर. एक ब्राह्मणी जारकर्म करायची. ज्ञातीने बहिष्कृत केल्यावर तिने एका शूद्राशी विवाह केला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा तिच्या हातून गोवत्स हत्या घडली. दुसऱ्या जन्मात ती चांडाल कन्या म्हणून जन्मली. ती जन्मांध होती. पुढे तिला कुष्ठरोग झाला. म्हातारपणी रोगजर्जर अवस्थेत ती भीक मागत गोकर्णेस आली. तिच्याकडून महाशिवरात्रीस उपोषण, शिवपूजन व जागरण घडले. ती तेथेच मेली. तिला शिवलोकी गती मिळाली. मित्रसह राजाने गोकर्णास जाऊन शिव आराधना केली. त्यामुळे तोही दोषमुक्त व शापमुक्त झाला.